हाय, मी वैष्णवी. आज आपण बघणार आहोत बोटनेकचं ब्लाऊज हे कसं पेपर कटिंग करायची ते बघूया. तर अगोदर आपण घेणार आहोत ब्लाऊजची रुंदी आपली 10 इंच. आपलं ब्लाऊज हे 8.5चं आहे, तर आपण एक अर्धा इंच त्याच्यामध्ये 1.5 इंच आपली फिटिंग असते. 1.5 इंच आपण ती फिटिंग घेतली आहे. आपण आता घेणार आहोत आपली ब्लाऊजची हाईट आहे 13 इंच. 13चा आपण एक इंच त्याच्यामध्ये मार्जिन घेणार, शिलाई मार्जिन. तर आता आपण घेऊया शोल्डर हे आपलं 5.25चं आहे. 5.25ला मी टिक केलं. नंतर आपल्या इकडचं 2.25चं. अगोदर आपण हे मांगलचा गळा काढून घेणार आहोत, त्याच्यामुळे आपण अगोदर आपला मुंडा घेणार आहोत आपण 5.5चा. आता आपण तर टिक करून घेऊया. आपलं हे 10चं रुंदी आहे आपली फिटिंग. आपली ही 1.5 इंचाची इथं फिटिंग आहे. आपली रुंदी ही 14 इंच आहे. आपलं शोल्डर आहे 5.25चं आहे. आता आपल्याला त्याचा टक्स आपल्याला एकच घ्यायचा आहे, कारण ते 1.5 इंच टक्स असतो, तर आपण 1 इंचचा घेणार आहे. कारण आपल्याला हा भाग आपला मांगलचा आहे, त्याच्यामुळे मांगलच्या भागाचा टक्स हा 1 इंचचा असतो आणि समोरच्या भागाचा हा अर्धा इंचचा असतो. तर समोरच्या भागाचा टक्स आपण नंतर घेणार आहे समोरच्या भागामध्ये. तर चला आपण आता आपला मांगलचा पाठीमागचा गळा घेऊन घेऊ. पाठीमागचा गळा आपला 10चा आहे. 10चा गळा घेतला आपण. तर आता गळ्याला आपण आकार देणार आहोत, कारण गळ्याला आपल्याला जो आवडला तो आकार देऊ शकता आपण. तर चला आता आपण पेपर कापून घेऊया. आता आपण आपला मांगलचा मुंडाचा भाग कापून घेऊया. जसा आकार दिला तसंच कापून द्यायचा. आपण हे दोन्ही पण कापले, कारण हे आपलं मांगलच्या साईडचं होतं, त्याच्यामुळं. आता आपण कापणार आहोत गळा हा आपण जसा आकार आहे तसंच कापूया. आता हे पाठीमागचा भाग काढलाय, तुम्ही बघू शकता. समोरचा भाग काढणार आहोत. आता मी तसाच न्यूजपेपर घेतलाय पहिल्यासारखा, जसं आपली पहिली आपण गळी टाकली तशीच गळी टाकायची. तर हे बघा, आता आपण हे जे माप घेतलं तेच माप घ्यायचं आपलं, त्याच टाकवायचं. याच्यावरतीच आपली मापं घ्यायची. आता हे बघा, आपण इथं शोल्डर घेतलं तर आपलं हे 5.25चं ते इथं समोरचा गळा घेतला तर समोरचा गळा आपण नंतर आपला गळा घेणार आहोत. आता आपण इथं हे
आपल्या इथं शोल्डर होतं, आपल्या इथं ही हाईट होती ब्लाऊजची, आपण हे टिका केले. तर चला आता आपण आपलं घेऊया. आपण शोल्डर हे 5.5 घेतलं होतं मुंडा, 5.5 टिक. आपण गळा देणार 6.5चा. आपला समोरचा गळा 6.5चा आहे. आपली हाईट आहे 14 इंच. फिटिंग आहे आपली 10 इंच. आपला आता मुंडचा आता इथंच आपला टक्स येणार आहे अर्धा इंचाचा. इथं फक्त आपल्याला अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे, कारण आपण 1 इंचाचा टक्स पहिला अगोदर घेतला आहे. आता आपल्या इथं सुद्धा टक्स घ्यायचा आहे 1 इंचाचा. आपण समोरचा गळा हा 6.5चा घेतला आहे. आता इथं आपला 1 इंचचा टक्स येईल. इथं सुद्धा आकार देऊन टाकायचा. इथे सुद्धा आकार देऊन टाकला. आपण क्रॉसपट्टी घेणार तर आपली 3.5ची क्रॉसपट्टी घेतली. इकडनं 3ची घ्यायची. क्रॉसपट्टीला आपण आकार देऊन टाकला. आता आपण इथं आपलं टक्स घेणार आहोत 4चा. 4.5चा टक्स घेतला मी. इथं 1.5 इंचाचा टक्स घेतलाय आणि इकडनं सुद्धा अर्धा इंच आणि इकडनं सुद्धा अर्धा इंच घ्यायचा. हा झाला आपला टक्स. आता आपण हे कापून घेऊया. आपला आता हा भाग पण सगळा आपण पूर्ण कापून घेणार आहोत, कारण आपण मांगलचा भाग पण पूर्ण कापला, कारण हा समोरचा भाग आपल्याला पूर्ण कापावं लागेल आपला. आता आपण क्रॉसपट्टी कापणार आहोत. क्रॉसपट्टी आपण हे दोन्ही पण कापणार आहोत, कारण आपला समोरचा भाग असल्यामुळे आपल्याला दोन्ही पण कापण्याची प्रॉब्लेम नाही. आता समोरचा गळा कापणार आहोत आपण. तर हे बघा, हे असं आपलं ब्लाऊज आपण आता इथून कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण आज पेपर कटिंगवर बोटनेकचं ब्लाऊज केलंय. आता आपण क्रॉसपट्टी सुद्धा मधून कापून घेऊया. हे बघा आपण कसं कापलं मी तुम्हाला दाखवते. हे आपल्या समोरचे फ्रंट आहे, हे आपल्या क्रॉसपट्ट्या, आणि हा आपला पाठीमागचा भाग. हा आपला पाठीमागचा भाग आहे. अशा प्रकारे आपलं बोटनेकचं ब्लाऊज झालंय. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा जरूर.